हॅलो, वेलकम बॅक टू द चॅनल आणि तुमचं खूप मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात होती आहे काही ओल्ड मेमरीजपासून. हा व्हिडिओ आहे 10 जुलैचा आणि त्या दिवशी माझ्या वडिलांचा बर्थडे होता. ॲक्च्युली माझी तब्येत ठीक नव्हती, मी ऑडिटमध्ये थोडी बिझी होती, सो माझ्याकडे व्हिडिओ तर होता पण मला एडिटिंग करायला वेळ नव्हता. सो हा व्हिडिओ तसाच राहिला. थोडं मेडिकेशन सुरू होतं त्याच्यामुळे मी नाही करू शकले आणि माझ्या वडिलांना पुरणपोळ्या खूप आवडायच्या. सो मी आणि मम्मीने डिसाईड केलं की आज पुरणपोळ्या करूयात म्हणून. सो मी उठायच्या आधीच मम्मीने खूप काही तयारी करून ठेवली होती. म्हणजे डाळ शिजवून घेतली होती, तिने पीठ मळून घेतलं होतं आणि मसाला पण करून घेतला होता. सो माझ्यासाठी खूप कमीच काम होतं जे आम्ही शेअर करणार होतो. आणि मला त्या दिवशी ऑफिसला, जसं की मी तुम्हाला सांगितलं की ऑडिट सुरू आहे सध्या, सो मला सुट्टी घेता येत नव्हती. सो असं ठरलं की मी ऑफिसला जायच्या आधीच आपण सगळं काम करून नैवेद्य वगैरे दाखवून घेऊया. सो आता तुम्ही बघू शकता की मी डाळ शिजवून घेतलेली आहे मम्मीने. सो त्यातलं पाणी काढलं आहे कटाच्या आमटीसाठी. आणि ज्या दिवशी आपण पुरण बनवतो ना, त्या दिवशी जशी आमटी बनते तशी इतर वेळेला नाही बनत. सो आता मी ह्याच्यामध्ये साखर मिक्स करून घेते. आमच्याकडे साखरेच्याही पुरणपोळ्या करतात आणि गुळाच्याही करतात. मोस्टली आमच्याकडे साखरेच्याच पुरणपोळ्या करतात. सो जेवढी डाळ असेल तेवढीच साखर घालतात असं प्रमाण असतं. सो मी ते मिक्स करून घेतलेलं आहे. प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते. जर तुम्हाला ही पद्धत आवडली तर नक्की एकदा ट्राय करून बघा. आपण नेहमी स्वयंपाकामध्ये एक्सपेरिमेंट करत असतो, सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला अशा प्रकारे पुरणपोळी केलेली नक्की आवडेल अशी मी आशा करते. सो आता हे शिजायला ठेवलेलं आहे. बाकीची तयारी करून घेऊया आणि तुम्ही बघाल की पुरण शिजलेलं आहे, पण मी बाकीची तयारी करून घेते आहे. म्हणजे मीनवाईल जी मी केली होती ती मी इथे ॲड करते आहे. सो भजी करायची होती. सो आता मी 2 कांदे घेतलेले आहेत आणि ते आपण छान त्याचे स्लायसेस करून घेऊया पातळ. म्हणजे त्याच्या लेयर्स ज्या आहेत त्या छानपैकी सुटतील आणि आपली भजी छान होतील. सो आता ह्याचे आपण काप करून घेऊयात. आणि आपल्या आयुष्यातले असे खूप क्षण असतात ना, लहानपणापासून आपण आईवडिलांसोबत कितीतरी क्षण घालवलेले असतात आणि ते सगळे चांगले असतात. मी तर म्हणेन की आपण असं म्हणू नाही शकत. आणि मला तर आठवत पण नाही की माझ्या वडिलांनी मला कधी मोठ्या आवाजात बोलले असतील, ओरडले असतील, मारलं असेल, असं काही नाही. सो आमचं खूप हेल्दी रिलेशन होतं माझ्या वडिलांचं. आजही खूप गोष्टी ज्या आहेत म्हणजे त्या मी मम्मीसोबतच जास्त शेअर करते माझ्या फ्रेंड्सपेक्षा. कधी होतं असं की काही गोष्टी तुम्ही आईवडिलांशी बोलू शकत नाही, पण मी माझ्या वडिलांशी आणि आईशी शेअर करायचे. त्यांच्यापेक्षा खरंच कोणी चांगलं आपल्याला मार्गदर्शन नाही करू शकत. आणि काही चुकलं तर ते सांगूच शकतात आपल्याला की नाही तुझं हे चुकतं आहे म्हणून. सो माझ्यासाठी फ्रेंड्सच्या आधी माझे आईवडीलच होते. माझं मैत्रीचंच नातं होतं असं म्हणू शकतो आपण. मी सगळ्या गोष्टी शेअर करायचे माझ्या वडिलांसोबत. सो आता तुम्ही बघू शकता मी कांद्याचे जे काप केले होते त्याचे लेयर्स वेगळ्या करून घेते आहे. आणि आता त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी आपण मिक्स करून घेऊयात. आता ह्याच्यावर आधी मीठ घालून घ्यायचं. सो मम्मी ह्याच्यावर मीठ टाकते. मीठ, हळद, ओवा, डाळीचं पीठ जे आपण भाज्यामध्ये बेसिकली घालतो. मी धने जिऱ्याची पूड, लाल तिखट, हळद, ओवा, हिंग पण घालते. आय गेस मी
जेव्हा हिंग घातलं होतं ती क्लिप ॲड करायची राहून गेली आहे, पण हिंग पण नक्की घाला. काय होतं, पुरणपोळी पण हेवी असते आणि कटाची आमटी पण तसं बघायला गेलं तर मसाला. सो शक्यतोवर तुम्ही बॅलन्स करायचा प्रयत्न करा. सो मी थोडंसं हिंगही घातलं होतं. असं म्हणू शकतं की मला त्रास होतो म्हणून मी थोडंसं प्रिकॉशन म्हणून घालते. पण एकदा तुम्ही पण ट्राय करून बघा जर तुम्हाला कोणाला त्रास होत असेल तर. सो हे लाल तिखट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली होती मी. आणि मम्मी आता ओवा क्रश करून घालते आहे. आणि थोडं तुमच्या बेताने पाणी मिक्स करा आणि छान त्याचं बॅटर बनवून घ्या. जास्त पातळही करू नका आणि जास्त घट्टही करू नका. मीडियम त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची, म्हणजे भजी छान होतात. ॲक्च्युली एवढं करूनही म्हणजे असं झालं होतं की भजी एवढी छान नव्हती झाली. टेस्टला परफेक्ट होती, पण एकदम छोटी छोटी आणि आय डोंट नो काहीतरी झालं असेल. आणि म्हणजे नेहमी जशी होतात तशी भजी नव्हती झाली आमची. कधी कधी होतं असं की सगळ्याच गोष्टी आपल्याला हव्या तशा नाही होत कधी स्वयंपाक करताना. पण टेस्ट एकदम परफेक्ट होती, असं त्याच्यामध्ये काहीच कमी जास्त नव्हतं. फक्त ते जेव्हा तळत होतो ना तेव्हाचा मी व्हिडिओ पण काढलेला आहे, तुम्ही बघा. आणि आता कढीची पण तयारी करते आहे. म्हणजे मी बेसिक जेवढी पण तयारी होती ना ती सगळी करून ठेवत होते की डायरेक्टली आपण फोडणी देऊया. सो आता एका भांड्यामध्ये मी दही घेतलेलं आहे. मी कढी दह्याची बनवते आहे. आणि ह्याच्यामध्ये आता आपण डाळीचं पीठ मिक्स करून घेऊया. ताक असलं तर ताकाची पण कढी करते मी, पण माझ्याकडे आज दही अवेलेबल होतं. सो दह्यामध्ये आता मी मीठ घातलेलं आहे. थोडंसं डाळीचं पीठ घालून घेऊया आता. हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर, धने जिऱ्याची पूड, थोडंसं हिंग, असं छान मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला जेवढं पाणी लागणार आहे त्या बेताने तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करा. माझ्याकडे मी आणि माझी आजी फक्त दोघीच कढी खातो, मम्मी खात नाही. आणि आज 1-2 जणाला जेवण द्यायचं होतं, सो त्या बेताने मी करत होते. आणि मी टिफिनला पण घेऊन जाणार होते. सो त्या अंदाजाने मी कढी बनवलेली आहे. तुम्ही तुमच्या घरी लागणारे किती प्रमाणात लागते त्या अंदाजाने तुम्ही बनवा. आणि आता हे छानपैकी व्यवस्थित ह्याचं बॅटर बनवून घेऊया. कढी पण खूप प्रकारची बनते आणि आमच्याकडे जशी बनते तशी मी बनवून घेते. आता हे छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे ह्याच्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत. आणि कढी बनवताना आपल्याला तीच एक काळजी घ्यावी लागते की ह्याच्यामध्ये काही गुठळ्या वगैरे काही होऊ नयेत, म्हणजे छान त्याला उकळी पण फुटल्यानंतर एकसारखी होते कढी. सो आता तुम्ही बघू शकता मी ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करून घेतलेलं आहे छानपैकी. आता ह्याचं बॅटर रेडी होईल आपलं. सगळं एकसारखं कुठे राहिलं आहे का चेक करून घ्यायचं. आणि आता आपलं कढीचं बॅटर रेडी झालेलं आहे. मला थोडंसं अजून पाणी मिक्स करून घेते आहे, कारण ती उकळल्यानंतर घट्टच होते. सो आता आपण फोडणीचं काम करून घेऊया. आणि दोन्ही पण भांडी ठेवलेली आहेत मी, एकीकडे कढीचं आणि एकीकडे कटाची आमटी फोडणी घालायची आहे. सो स्टार्टिंगला मी तुम्हाला साईड बाय साईड दाखवते. सो आधी सुरुवातीला कढीची फोडणी दाखवते आहे मी तेल घालून घेतलं होतं आणि कॉल आला होता म्हणून मी गॅस बंद करून गेले होते.
सो आता गरम झालेलं आहे तेल, त्याच्यामध्ये मी मोहरी घातलेली आहे, ती तडतडली. आता थोडंसं जिरं घालून घेणार आहे. मोहरी, जिरं, त्याच्यानंतर अद्रक आणि लसूण जे आहे मी थोडंसं टेचून घेतलेलं आहे, त्याची प्युरी नाही केलेली. आणि असं थोडंसं जाडसरच आहे टेचून घेतलेलं, त्याची टेस्ट छान लागते कढीमध्ये. आणि छान आता परतून घ्यायचं. आणि त्याचा कलर चेंज झाला की त्याच्यामध्ये हिरवी मिरची, कढीपत्ता असं सगळं घालून घ्यायचं. आणि जेव्हा तुम्ही कढीला किंवा कशालाही फोडणी देताना, स्पेशली कढीची पण, मला फोडणीचा स्मेल प्रचंड आवडतो. आणि तुम्ही बघू शकता की कढीचा तडका रेडी झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी मीठ घालून घेते. मीठ जर तुम्हाला लागणार असेल, म्हणजे त्याच्यातही टाकलेलं आहे आपण बॅटर जे बनवलेलं आहे. सो सगळ्या गोष्टी बेताने घाला. आता मी हळद घालून घेतलेली आहे. आमच्याकडे कढीमध्ये फोडणीमध्ये हळद घालतातच, सो ती दिसायला पण छान कलरफुल दिसते. सो आता हे कढीचं बॅटर जे आहे ते घालून घेते आहे. अजून जे खाली त्याचं बॅटर असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून पुन्हा मी कढीमध्ये ओतते आहे. आणि तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे कढीला. आता ह्याला उकळी येऊ द्यायची, छान शिजू द्यायचं ते. आणि त्यानंतर मग आपली कढी परफेक्टली रेडी. आणि आता एवढी इनफ आहे आमच्यासाठी कढी. आणि ह्याला उकळी आलेली आहे आणि आपली अशा प्रकारे कढी रेडी झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता कढीचा कलर किती सुंदर अप्रतिम आलेला आहे. आणि टेस्टला पण खूप छान झाली होती. मी टिफिनला घेऊन गेले होते आणि ज्यांना पण आम्ही जेवणासाठी बोलवलं होतं त्यांनी पण सांगितलं की कढी छान झाली होती. सो आता ह्या साईडला कटाची आमटी बनवतो आहे आपण. सो भांड्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि आता मसाला मिक्स करू शकतो आपण. मसाला मम्मीने रेडीच करून ठेवलेला होता. आणि आता तो छान त्याचा कलर चेंज होईपर्यंत परतून घेऊया. मम्मीने ॲक्च्युली कांदा, लसूण, खोबरं, अद्रक सगळं आणि कोथिंबीरीच्या काड्या घालून छान पेस्ट करून घेतली होती. परतवून घेतलं होतं आणि मग त्याच्यानंतर त्याची पेस्ट केली होती आणि त्याच्यामुळंच त्याचा कलर छान आलेला आहे. सो जर तुम्ही मसाला भाजून घेतलात ना मस्त छानपैकी, तर तुम्हाला जे हे तेलामध्ये मसाला फ्राय करायचा असतो ना, तो खूप वेळ करावा लागत नाही. सो आता हे बघू शकता तुम्ही, थोडा वेळच मी 5 मिनटं परतलं असेल आणि ह्याचा कलर चेंज झालेला आहे. आणि आता ह्याच्यामध्ये जी पुरणाची डाळ होती ना, ती पण थोडीशी वाटून घेतलेली आहे. कटाच्या आमटीला हे घालतात. ह्यानीच बेसिकली त्याची जी कटाच्या आमटीची टेस्ट असते ना ती इन्हॅन्स होते. सो मी वाटलेली डाळ ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ शकते. आणि तुम्ही बघू शकता जे वाटण बनवलं होतं मी मसाल्याचं, ते किती छान काळा कलर आलेला आहे त्याला. आणि आता हे एकजीव करून छान व्यवस्थित परतवून घ्यायचं, जेणेकरून हे एकजीव होऊन छान परतलं जाईल. आणि सोबत बाकीची पण कामं चालली होती. जसं जसं होत होतं, जशी आम्ही गोष्टी बनवत होतो, जसं की मी आता कढी बनवली आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ ठेवलेली होती वाटलेली आणि मसाले ठेवलेला होता. सो जसं जसं ते रिकामं होतं तसं मी भांडी पण धुवत होते की मला ऑफिसला जायचं होतं. सो मम्मीला लोड नको त्याच्यामुळे. आणि मग मी ह्याच्यामध्ये बेसिक मसाले घातलेले आहेत. लाल तिखट, काळा मसाला आणि हळद. आता हे सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं. आणि तुम्ही बघू शकाल की मी तेल अगदी बेताने घातलेलं आहे.
आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी ओतून घेते आहे, जेणेकरून ते मसाला व्यवस्थित फ्राय होईल. आणि आता ह्याच्यात तेल सुटायला लागलेलं आहे. सो अजून थोडासा मसाला परतवूयात आपण आणि त्याच्यानंतर मग आमटीला फोडणी देऊ शकतो आपण. आता जे आपण पुरणाच्या डाळीचं पाणी काढून घेतलं होतं आमटीसाठी, आता हे आपला मसाला फ्राय झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून घेऊया. आणि जर तुम्हाला एक्स्ट्रा पाणी घालायचं असेल तर गरम उकळलेलं पाणीच ह्याच्यामध्ये मिक्स करा. थंड पाणी मिक्स करू नका, चव चेंज होते. आणि आता माझ्या आमटीला मस्त फोडणी उकळी आलेली आहे. आणि आता ह्याच्यानंतर मी मम्मीला पुरण वाटून देत होते. सकाळी इतकी धावपळ होत होती प्रचंड, आणि कारण मला हे आवरून ऑफिसला पण जायचं होतं. सो पुरण वाटून दिलं होतं मी मम्मीला आणि मम्मीने पोळ्या केल्या होत्या. माझी आंघोळ होईपर्यंत पोळ्या झाल्या होत्या, भाजी पण झाली होती. आणि मग आम्ही देवाला नैवेद्य दाखवला, पप्पांना नैवेद्य दाखवला आणि त्याच्यानंतर मी ब्रेकफास्ट केला आणि ऑफिसला गेले. सो सॉरी, मी पुरणाच्या पोळ्यांचा व्हिडिओ शूट नाही करू शकले. आणि ह्या पोळ्या रेडी झाल्या होत्या. मम्मी मैद्याच्या पोळ्या करते. सो हे भजी पण मम्मीनी फ्राय करून घेतले होते, त्याचा पण व्हिडिओ मी काढला, पण अगदी छोटासा. सो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.